नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील इतिहासातील 7वे प्रकरण अभ्यासणार आहोत आणि ह्या 7व्या प्रकरणाचं नाव आहे स्वराज्याचा कारभार। या स्वराज्याच्या कारभारासंदर्भात मागील तासिकेमध्ये आपण 3 मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे। अगोदर त्यांची प्रस्तावना पाहिली, प्रस्तावनानंतर अष्टप्रधान मंडळाबद्दलची माहिती पाहिली, अष्टप्रधान मंडळानंतर शेतीविषयक छत्रपती शिवाजी महाराजांची धोरणे अभ्यासली आणि त्यानंतर तत्कालीन खेड्याचे अर्थकारण या गोष्टी आपण मागील तासिकेमध्ये अभ्यासलेल्या होत्या। आणि आज आपण या ठिकाणी दुसरा जो तास आहे हा दुसरा तास सुरू करणार आहोत। आणि आता आपण चला पुन्हा एकदा या तत्कालीन खेड्याचे अर्थकारण याला रिकॉल करूया किंवा या संदर्भात पुन्हा एकदा माहिती पाहूया। तत्कालीन खेड्याचं अर्थकारण म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना या संदर्भात पूर्णतः कल्पना होती की संपूर्ण महाराष्ट्र जो आहे किंवा भारतामध्ये बहुतांशी भागामध्ये खेडी आहेत आणि ह्या खेड्यांना स्वावलंबी बनवणं ही एक काळाची गरज आहे किंवा महत्त्वाचा या ठिकाणी टप्पा आहे। आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या जो व्यवसाय आहे या व्यवसायाकडे त्यांनी लक्ष दिलं। तर बहुतांशी त्या ठिकाणी असणाऱ्या खेड्यांचा मुख्य व्यवसाय जो आहे तो मुख्य व्यवसाय शेती होता। आणि शेती हा भारतीय म्हणता येणार नाही, परंतु तत्कालीन दक्षिण भारतामध्ये ह्या निर्माण झालेल्या स्वराज्याचा किंवा महाराष्ट्राचा कणा जो आहे अर्थकारणाचा तो होता शेती। आणि म्हणून शेतीकडे विशेष लक्ष शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने दिलं आपण या ठिकाणी शेतीच्या धोरणामध्ये पाहिलेला आहे। तर शेती हा काय होता, अर्थकारणाचा कणा होता। आणि ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळाल्यानंतर त्यांनी यासाठी भरपूर सुधारणेसाठी प्रयत्न केले। तर त्यावेळेस शेतीबरोबर जे शेतकरी आहेत हे इतर व्यवसाय किंवा त्यांना पूरक असे असणारे जे आहेत व्यवसाय ते सुद्धा पहिल्यापासून करत आलेले होते। याचबरोबर त्या ठिकाणी असणारे जे कारागीर आहेत हे खेड्यामध्ये असणाऱ्या लोकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या शेतीसाठी अवजारे असतील किंवा इतर कामासाठी लागणारे जे अवजारे असतील वस्तू असतील यांची निर्मिती करून देण्याचं काम जे आहे हे कारागीर लोक करत होते। हे कारागीर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवून या स्वतःच्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या खेड्यामध्ये सुद्धा त्याची विक्री करत असे किंवा निर्माण करून देत होते। तर स्थानिकांच्या ज्या गरजा आहेत वस्तूविषयक किंवा कोणत्याही गरजा आहेत या सगळ्या गरजा भागण्याचं काम हे कारागीर लोक करत होते। म्हणून खेडेगाव जे आहे ते संपूर्ण स्वावलंबी असल्यासारखी स्थिती होती। म्हणजे स्वयंपूर्ण अशा प्रकारची खेडी जी आहे ही शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये निर्माण झालेली होती किंवा त्यांनी ती निर्माण केलेली आहे। यानंतर त्या ठिकाणी बलुतेदार पद्धत जी आहे ती अंमलात होती। म्हणजे हे शेतकरी जे आहेत या कारागिरांना थोड्याफार आपल्या शेतीच्या उत्पन्नातला मोबदला देत असे जेणेकरून त्यांची जी उपजीविका आहे ही भागवली जात होती। अशा पद्धतीने तत्कालीन शेतकऱ्यांचे किंवा तत्कालीन खेड्याचे जे अर्थकारण आहे हे अर्थकारण या ठिकाणी आपण पाहिलं। अशा पद्धतीने अर्थकारण चालू होतं। म्हणजे प्रत्येक खेड हे स्वयंपूर्ण होतं आणि स्वयंपूर्ण बनवण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी त्या स्थितीमध्ये किंवा त्या कालखंडामध्ये केलेलं होतं। कसं केलं होतं तर शेती त्यांनी काय केलेली होती, भक्कम बनवलेली होती। तर आता आपण पुढे सरकूया। यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो आहे व्यापार आणि उद्योगासंदर्भामध्ये। आता व्यापार आणि उद्योग आपण पाहिलं की शिवाजी महाराजांनी 2 वेळेला सुरतवर आक्रमण केलेले होते। आता सुरतमध्ये काय होतं, शेती होती का नाही, म्हणजे शेतीचे उत्पन्न भरपूर होते अशातला प्रकार नाही, परंतु त्या ठिकाणी काय होता मोठ्या प्रकारे व्यापार चालत होता आणि या व्यापारामधून औरंगजेबाला मुबलक अशा प्रकारचा कर मिळत होता। म्हणून व्यापाराकडे लक्ष देणं हे शिवाजी महाराजांना योग्य वाटत होतं। म्हणून शिवाजी महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली की व्यापार आणि उद्योगामुळे काय होते, भरभराट होते आणि ती एक गरजेची बाब आहे। आणि यामध्ये काय होतं की व्यापारामध्ये निर्माण झालेल्या गरजेच्या वस्तू ज्या आहेत या गरजेच्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोकांना पोहोचल्यानंतर लोक ती खरेदी करतात। आणि मग यामुळे वस्तू आवश्यक असणाऱ्या वस्तू जर बाजारामध्ये उपलब्ध झाल्या आणि या बाजारामध्ये उपलब्ध झाल्या तर त्याची काय होणार, पर्यायाने देवाणघेवाण होणार। आणि देवाणघेवाण झाली म्हणजेच काय होणार, जे चलन आहे ते चलन इकडचं तिकडं किंवा फिरलं जाणार आहे आणि यामुळे काय होईल, अर्थचक्र जे आहे ते चालू राहील। आणि हे अर्थचक्र जर चालू राहिलं तर त्याचा परिणाम असा होईल की अर्थ जे आहे अर्थाची मुबलकता किंवा अर्थ जे आहे ते जास्तीत जास्त अंमलामध्ये येईल।
तर अर्थाची मुबलकता जी आहे ही व्यापारामुळे होते, हे ही गोष्ट जी आहे ही शिवाजी महाराजांना लक्षात आली आणि हे लक्षात आल्यानंतर त्यांनी या व्यापाराकडे विशेष लक्ष दिले, या त्यांच्या कालखंडामध्ये विशेष लक्ष दिल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये त्यांना ही गोष्ट लक्षात आलेली होती की मुबलक अशा प्रकारचं अर्थाची देवाणघेवाण होईल आणि त्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये सुद्धा भर पडेल. ह्या अशा प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन तयार झालेला होता आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्या राजपत्रामध्ये लिहिलेलं आहे ते आता इथे पाहूया. त्यांचा दृष्टिकोन पाहूया. दृष्टिकोन काय म्हणलेला आहे? सावकार म्हणजे राज्याची व राजश्रींची शोभा. अशा प्रकारचं वर्णन जे आहे हे वर्णन इतिहासामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परत एकदा वाचून दाखवतो. साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रींची शोभा. आता साहुकार हा शब्द कुणासाठी वापरलेला आहे? तर साहुकार हा शब्द व्यापाऱ्यांसाठी वापरलेला आहे आणि व्यापाऱ्यांमुळे काय होतं की वस्तूंची देवाणघेवाण होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये चलन जे आहे ते फिरलं जातं आणि याचा परिणाम असा होतो की पैसे जे आहेत हे तिजोरीमध्ये वाढले जातात किंवा आपल्याला तिथे काय म्हणता येईल की संपत्तीमध्ये भर पडते. म्हणून त्यांनी विशेष व्यापाऱ्यांना देखील महत्त्व दिलेलं आहे आणि त्यावेळेस व्यापाऱ्यांसाठी साहुकार हा शब्द वापरला जात होता. यामध्ये मग यासाठी शिवाजी महाराजांनी काय प्रयत्न केले किंवा कशी प्रयत्न केले किंवा शिवाजी महाराजांची दूरदृष्टी कशा पद्धतीने होती तर ती आपल्याला इथे पाहायला मिळेल. शिवाजी महाराजांनी काय केलं की काही उद्योगांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आता संरक्षण काय किंवा कोणाला संरक्षण दिलेलं आहे तर या ठिकाणी मिठाचा जो उद्योग आहे हा मिठाचा उद्योग कोकण किनारपट्टीवर चालत असे आणि त्याच कालखंडामध्ये कोकणाच्या काही भागामध्ये या पोर्तुगीजांचं सुद्धा साम्राज्य होतं आणि पोर्तुगीज काय करत होते? त्यांच्या देशामध्ये तयार झालेलं मीठ जे आहे हे महाराष्ट्रामध्ये विकत होते आणि ते म्हणजे त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या मिठापेक्षा ते स्वस्त दरामध्ये मीठ विकत होते. मग यावर शिवाजी महाराजांनी काय पर्याय केला की त्यांच्याकडून म्हणजे पोर्तुगीजातून समुद्रातून येणारं जे मीठ आहे ह्या मिठावर मोठा कर त्यांनी लावला आणि त्यांच्यावर मोठा कर लावल्यामुळे पर्यायाने काय झालं? त्यांचं मीठ महाग झालं आणि मग जे परिणामी महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांनी किंवा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या किनारपट्टीवरच्या लोकांनी तयार केलेलं मिठागरे जे आहेत यातून मिळणारं जे मिठाचं उत्पादन आहे हे महाराष्ट्रामध्ये कमी दरामध्ये असल्यामुळे जास्तीत जास्त त्याची विक्री होऊ लागली. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी जे आहे व्यापारासंदर्भामध्ये आपलं जे धोरण आहे म्हणजे जास्त दूरचा विचार करणारं अशा प्रकारचं धोरण जे आहे ते शिवाजी महाराजांचं या ठिकाणी दिसतंय. तर अशा पद्धतीने व्यापारासंदर्भात शिवाजी महाराजांचे असणारे ध्येय धोरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि यानंतर आता आपण पुढचा मुद्दा घेणार आहोत तो आहे लष्करी व्यवस्था. आता लष्करी व्यवस्था पाहूया. तर शिवाजी महाराजांचं लष्कर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सुरुवातीच्या कालखंडामध्ये अतिशय अल्प अशा प्रकारचं त्यांच्याकडे लष्कर होतं आणि ह्या लष्कराचं रूपांतर त्यांनी मोठ्या सैन्य दलामध्ये केलेलं आहे. सुरुवातीला त्यांनी जे गड जिंकलेले आहेत हे गड जिंकण्यासाठी सुद्धा त्यांनी काय केलेलं होतं? गनिमी काव्याचा वापर केलेला होता. तर आता आपण पाहूया की त्यांनी राज्याभिषेक झाल्यानंतर हे जे सैन्य आहे हे सैन्य कशा पद्धतीने वाढवलं आणि किती प्रकारचं सैन्य होतं. तर या ठिकाणी सैन्याचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक सैन्य आहे पायदळ तर दुसरं सैन्य आहे घोडदळ. आता पायदळ आणि घोडदळ ह्या दोघांची स्वतंत्र पद्धतीने आपण इथे माहिती पाहूया. पहिल्यांदा आपण पाहूया पायदळा संदर्भामध्ये. तर पायदळामध्ये कोण कोण होते? तर पायदळामध्ये काही प्रमुख अधिकारी होते. या अधिकाऱ्यांचे नाव पहा. पहिला आहे हवालदार, त्यानंतर मुजुलेदार आणि त्यानंतर मुजुलेदार अशा प्रकारचे काही अधिकारी होते. आणि यांचा जो प्रमुख होता यांचा प्रमुख होता सरनोबत. म्हणजे अधिकाऱ्यांचा अधिकारी तो कोण होता? सरनोबत.
तर याचबरोबर आता हे झालं पायी असणाऱ्या सैन्याबद्दलची माहिती. परत एकदा पाहूया. पायी असणाऱ्या सैन्यामध्ये दोन प्रकारचे अधिकारी होते. एक होते हवालदार आणि दुसरे होते मुजुलेदार. आणि त्यांचा जो प्रमुख आहे, या सर्व पायदलाचा जो प्रमुख आहे त्याला सरनौबत असं म्हणत असे. यानंतर घोडदळामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात. एक आहे शिलेदार आणि दुसरा आहे बारगार. तर यामध्ये शिलेदार जो आहे, या शिलेदाराचा स्वतःचा घोडा होता आणि स्वतःचीच हत्यारं होती. काय होतं? स्वतःची घोडे आणि स्वतःची हत्यारे. परंतु जे बारगार होते, ह्या बारगारांकडे सरकारी घोडे आणि सरकारीच हत्यारं असत. परत एकदा लक्षात घ्या, घोडदळामध्ये दोन प्रकार आहेत. घोडदळातील पहिला जो प्रकार होता त्या प्रकाराला शिलेदार असं म्हटलं जायचं. आणि हे जे शिलेदार आहेत, या शिलेदाराकडे स्वतःचे घोडे आणि स्वतःचे हत्यार होते. दुसरा प्रकार जो आहे तो बारगार आहे. ह्या बारगाराकडे मात्र सरकारीच घोडे आणि सरकारीच हत्यार होते. आणि या घोडदळामध्ये सर्वाधिक जास्त बारगार होते की ज्यांच्याकडे सरकारी घोडे आणि सरकारी हत्यार होते. आता ह्या दोनवर अधिकारी, जो प्रमुख अधिकारी आहे, ह्या प्रमुख अधिकाऱ्याला काय म्हणत होते? याला सुद्धा नाव होतं सरनौबत. आलं लक्षात? म्हणजे घोडदळ असो किंवा पायदळ असो, यांचा जो प्रमुख अधिकारी आहे, ह्या प्रमुख अधिकाऱ्याला काय म्हणतात? सरनौबत असं म्हणतात. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलेले असेल, लष्करी व्यवस्थामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे पायदळ व्यवस्था, लष्करी व्यवस्था, आणि दुसरी आहे घोडदळ लष्करी व्यवस्था. या पायदळमध्ये दोन प्रमुख अधिकारी आहेत, हवालदार आणि मुजुलेदार, आणि त्यांचा प्रमुख आहे सरनौबत. तशाच पद्धतीने या ठिकाणी घोडदळाचे सुद्धा दोन अधिकारी आहेत. एक आहे शिलेदार आणि दुसरा आहे बारगार. शिलेदाराकडे स्वतःचा घोडा आणि स्वतःचे हत्यार, आणि बारगारकडे मात्र सरकारी घोडे आणि सरकारी हत्यार. यांचा सुद्धा प्रमुख जो आहे तो सरनौबत नावाने ओळखला जातो. यामध्ये घोडे म्हणजे घोड्यांचे जे सरदार आहे, म्हणजे घोड्याचे जे सरदार आहेत त्याला सरनौबत असं म्हणत होते. आणि ह्या सरनौबतामध्ये काही प्रमुख अशा प्रकारचे सरनौबत किंवा प्रमुख अधिकारी जे आहेत, प्रमुख अधिकारी सरनौबत कोणकोणते आहेत, आपण त्यांची नावं पाहूया. यामध्ये नेताजी पालकर, त्यानंतर प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते, हे तीन प्रमुख सरनौबत होते. तर अशा पद्धतीने आपण लष्करी व्यवस्थेबद्दलची माहिती इथे अभ्यासलेली आहे. आणि यानंतर आता पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे, आणि ते आहे हेरखाती. हेरखाती म्हणजे काय? हेरगिरी करण्याची खाती. जसं एक गुप्त माहिती जी आहे, ही गुप्त माहिती डायरेक्ट महाराजांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक खातं असतं, त्याला हेरगिरी खातं असं म्हटलं जातं. आणि हे सुद्धा शिवाजी महाराजांच्या कालामध्ये उपलब्ध होतं. आणि त्याबद्दलची माहिती आता इथे पाहूया. काय करत होतं हे? की शत्रूपासून आपल्या राज्याचं संरक्षण करण्याचं काम हे हेरगिरी खातं करत असे. यामध्ये काय होत होतं? यामध्ये शेजारी राज्यामध्ये काय चाललेलं आहे, काय म्हणजे काय त्यांच्या उलाढाली चालू आहेत, या सगळ्यांची माहिती जी आहे ही महाराजांपर्यंत पोहोचवण्याचं काम इथे ह्या माहिती वेळेवर पोहोचवण्याचं, विशेष म्हणजे वेळेच्या आत ती महाराजांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशा प्रकारचं काम हे हेर खात्याकडून केलं जात असे. त्याच्यामुळे जे शत्रू आहे, हे शत्रूच्या मनामध्ये काय चाललेलं आहे किंवा शत्रू काय करतोय या संदर्भातली माहिती, ही पूर्वकल्पना शिवाजी महाराजांना ही अगोदरच असते किंवा होत होती. छत्रपती शिवाजी महाराजांकडे माहिती वेळेवर पोहोचवण्याचं काम जे आहे हे हेर खात्याचं होतं. या हेर खात्यामध्ये म्हणजे हेर खातं अत्यंत कार्यक्षम होतं. आणि ह्या अत्यंत कार्यक्षम असणाऱ्या हेर खात्यामध्ये जे प्रमुख आहेत, ह्या प्रमुखांचं नाव आहे बहिजी नाईक. बहिजी नाईक हे त्यांचं नाव होतं. बहिर्जी नाईक हे त्यांचं नाव होतं. आणि
यांचं जे संपूर्ण खातं हेर खातं असेल किंवा ते स्वतः असेल, बहिर्जी नाईक हे जे होते हे अतिशय हुशार होते आणि माहिती काढण्यासाठी अतिशय पारंगत किंवा पटाईत असणारे अशा प्रकारचे हे बहिर्जी नाईक होते. तर अशा पद्धतीने आपण हेर खात्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. पुन्हा एकदा याला रिकॉल करूया. हेर खाते हे शत्रूपासून आपल्या साम्राज्याचं संरक्षण करण्यासाठी होते. हे आजूबाजूच्या राज्यामध्ये काय चालू आहे, कुठे काय चालू आहे, कोणाच्या मनामध्ये काय आहे, या सगळ्या गोष्टी किंवा राज्यांतर्गत काय वातावरण आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ही महाराजांना वेळेच्या आत पोहोचवण्याचं काम हे हेर खातं करत होतं. याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी पहिल्याच महाराजांना कळत असल्यामुळे शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करणं हे सोपं जात होतं. म्हणून ह्या हेर खात्याला विशेष अशा प्रकारचं महत्त्व होतं. आणि याचबरोबर ते हे खातं जे आहे शिवाजी महाराजांचं अत्यंत कार्यक्षम म्हणून ओळखलं जातं. यामध्ये बहिर्जी नाईक नावाचे प्रमुख या खात्याचे होते आणि हे बहिर्जी नाईक आणि त्यांचं जे संपूर्ण खातं आहे हे अतिशय पटाईत असं ओळखलं जात होतं. आणि हे जे आहेत माहिती काढण्यासाठी आणि माहिती तत्परतेने महाराजांपर्यंत पोहोचवण्यासाठी पटाईत म्हणून ओळखलं जात होतं. तर यांनी काय विशेष काम केलं होतं, तर ज्यावेळेस उदाहरणार्थ सुरत या ठिकाणी शिवाजी महाराजांनी हमला केलेला होता, तर ह्या हमला करण्याच्या अगोदर त्या संदर्भातली खडानखडा माहिती जी आहे ही खडानखडा माहिती संकलित करण्याचं काम बहिर्जी नाईक यांनी केलेलं होतं. अशा पद्धतीने हेर खात्याचं काम जे आहे हे अत्यंत कार्यक्षम पद्धतीने चालत होतं. आणि त्या इतर म्हणजे इतर म्हणता येणार नाही, परंतु हे खातं सुद्धा अतिशय पटाईत खातं म्हणून ओळखलं जात होतं. यानंतर आता आपण येऊया किल्ल्यांकडे. तर याच्या अगोदर आपण प्रकरणाच्या सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की ज्याच्याकडे किल्ले आहेत त्याचं साम्राज्य आहे. याच्या अगोदरच्या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण शिवाजी महाराजांबद्दल माहिती पाहिली होती. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की ज्याचे किल्ले त्याचं साम्राज्य असायचं आणि किल्ले जर आपल्या ताब्यामध्ये असतील तर आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवणं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जात असे. आणि म्हणून मध्यकालामध्ये या किल्ल्यांचं विशेष अशा प्रकारचं महत्त्व होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जे आहेत ते ताब्यात घेतले आणि दक्षिण भारतामध्ये आपलं साम्राज्य विस्तार केलेला होता आणि त्यानंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता. या संदर्भातली माहिती आपण या अगोदर पाहिलेली आहे. तर म्हणून किल्ले हे अतिशय महत्त्वाचे होते. तर किल्ल्यांवर ताबा जर मिळवला तर ताबा मिळवल्यानंतर सभोवतालचे जे प्रांत आहेत या सभोवतालच्या प्रांतांवर नियंत्रण ठेवणं आणि लक्ष ठेवणं आणि तिथला कारभार पाहणं हे सोपं जात होतं. याचबरोबर आश्रय घेण्यासाठी म्हणजे जर शत्रू साम्राज्यामध्ये घुसले किंवा आक्रमण करत असतील तर अशा वेळेला त्या ठिकाणी या किल्ल्याच्या ठिकाणी आश्रय घेऊन या प्रजेचं रक्षण करणं आणि ते जे आक्रमण करण्यासाठी आलेले सैन्य आहे यांना पळून लावण्यासाठी सुद्धा हे मदतीचं ठरत होतं. तर आश्रय घेण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होत होता. याचबरोबर प्रजेचे त्या ठिकाणी आश्रय घेऊन प्रजेचे रक्षण करणे किंवा युद्ध करणे किल्ल्यांच्या माध्यमातून हे सुद्धा एकदम सोपं जात होतं. यानंतर त्या ठिकाणी किल्ल्यांचं स्वरूप जे आहे हे फार आकराळ विकराळ आणि मोठं असायचं आणि त्या किल्ल्यांमध्ये हत्यारं, यानंतर अन्नधान्य आणि त्याचबरोबर दारू गोळा जो आहे हे सगळं साठवून ठेवलं जात असे. आणि हे त्या ठिकाणी असल्या कारणाने कधीही हमला झाला किंवा काही झाला तरी त्या ठिकाणावरून त्याचं प्रत्युत्तर देणं हे अतिशय सोपं जात होतं. म्हणून किल्ल्यांना त्या कालखंडामध्ये किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान होतं. आणि या संदर्भात माहिती देताना ज्यावेळेस राज्याभिषेक झाला आणि या राज्याभिषेकाच्या वेळेला एक आज्ञापत्र काढण्यात आलं. त्या आज्ञापत्रकामध्ये एक महत्त्वाचं वाक्य जे आहे ते, आणि त्याच्यानंतर अनेक आज्ञापत्र काढले आले, त्याच्यापैकी एका आज्ञापत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं वाक्य लिहिण्यात आलेलं आहे आणि ते महत्त्वाचं वाक्य पाहूया आपण. हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. आता इथे हे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य
तर तीर्थरूपी थोरले कैलासवासी स्वामी, स्वामी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गडावरूनच निर्माण केले, म्हणजे या ठिकाणी गडावरून निर्माण त्यांनी केलेला आहे किंवा चालवलेला आहे, अशा प्रकारचा संदेश या राजपत्रात करण्यात आलेला आहे. आणि यानंतर खाली शिवाजी महाराजांनी जवळजवळ त्यांच्या साम्राज्यामध्ये 300 पेक्षा अधिक किल्ले जे आहेत हे किल्ले जिंकलेले होते. यानंतर बऱ्याचशा किल्ल्यांची जी आहे या बऱ्याचशा किल्ल्यांची पुनर्बांधणी केलेली होती, त्यांची दुरुस्ती सुद्धा केलेली होती. यासाठी त्यांनी आपल्या साम्राज्यातील फार मोठा जो खर्च आहे किंवा फार मोठा पैसा जो आहे या सगळ्यांच्या बांधणीसाठी गेला होता. म्हणून उत्तम आणि भक्कम अशा प्रकारचं साम्राज्य जे आहे ते त्या ठिकाणी तयार झालेलं होतं. म्हणजे किल्ले हे अतिशय महत्वाचे होते हे आपल्याला यावरून लक्षात येतं. याशिवाय त्यांनी काही किल्ले बांधलेले होते. कोणते कोणते किल्ले आहेत तर राजगड, प्रतापगड आणि पावनगड. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण नाही म्हणता येणार, परंतु काही किल्ले जे आहेत ते बांधलेले होते आणि आपल्याला दिलेल्या माहितीनुसार 3 किल्ले बांधले होते. त्यामध्ये राजगड, प्रतापगड आणि पावनगड अशा प्रकारचे 3 गड आहेत. यासाठी आता हे गड तर 300 पेक्षा अधिक आहेत किंवा 300 गड आहेत आणि ह्या 300 गडांवर लक्ष ठेवणं किंवा त्या गडांवर सगळी जी व्यवस्था आहे ही व्यवस्था सुरळीत चालणं, त्यानंतर त्या ठिकाणावरून साम्राज्याकडे लक्ष ठेवणं, या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत यासाठी कशा प्रकारची नेमणूक किंवा काय त्या ठिकाणी स्थिती होती तर ती स्थिती या ठिकाणी दिलेली आहे. तर त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांची विशेष त्यांनी नेमणूक केलेली होती. तर यामध्ये 3 अधिकाऱ्यांची नेमणूक होती. पहिले होते किल्लेदार. यांच्या नावावरूनच आपल्याला समजतं की जे किल्लेदार आहेत ह्या संपूर्ण किल्ल्याचे प्रमुख ते होते आणि त्यांनी त्या किल्ल्याचं आणि परिसरातील साम्राज्यावर किंवा प्रांतावर लक्ष ठेवण्याचं काम त्यांनी करायचं आहे, परिसरातील सगळ्या नाही. तर हे किल्ल्यावरचे किल्लेदार पहिले. आता किल्लेदारानंतर एक सबनीस नावाचं पद होतं आणि त्याच्यानंतर तिसरं आणि शेवटचं पद होतं कारखानीस. आता हे जे कारखानीस पद आहे या कारखानीस पदाबद्दल सुद्धा त्यांनी विशेष माहिती दिलेली आहे. काय माहिती आहे पाहूया. धान्य, युद्ध सामुग्री आणि साधन साहित्य यांचे जे साठे आहेत हे साठे जे आहेत हे साठे केल्यानंतर म्हणजे गडावर केले जात होते आणि हे गडावर केलेले जे साठे आहेत ह्या साठ्यांवर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांचा सांभाळ करणे किंवा योग्य ठिकाणी वापर करणे अशा प्रकारे काम करण्यासाठी कारखानीस यांची निवड केली गेलेली होती. तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत या तासिकेमध्ये 4 मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. तत्कालीन खेडी, त्यानंतर व्यापार व उद्योग, त्यानंतर